नमस्कार मंडळी, संक्रांत जवळ आली आहे म्हटल्यानंतर तिळगुळाचे लाडू तर व्हायलाच हवे. त्याकरिता सर्वांत अगोदर तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तीळ किती घ्यायचे, शेंगदाणे किती घ्यायचे, हे कसे भाजायचे याकरिता डिटेल रेसिपी मी चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे. तर बघा, सुरुवातीला तीळ भाजून घेतले, नंतर सेम पद्धतीने शेंगदाणे देखील भाजून घेतले. दोनही साहित्य आपले भाजले गेले की लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचे, जेणेकरून हे थंड होतील. थंड झालेल्या शेंगदाण्यांची साल काढून घ्यायची, जेणेकरून लाडू दिसायला अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित दिसेल. आता पाक बनवून घेऊयात. त्याकरिता कढाईमध्ये तूप घातलं. तूप थोडंसं वितळलं गेलं की लगेचच गूळ घालायचा, सोबतच थोडंसं पाणी घालायचं आणि याचा छान असा गोळीबंद पाक बनवून घ्यायचा. पाक जास्त कडकही बनवायचा नाही आणि एकदमच नरमही ठेवायचा नाही. छान असा गोळीबंदच व्हायला हवा. त्यावेळेला लाडू अगदी परफेक्ट तयार होतात. हा व्यवस्थित तसा तयार झाला की लगेच यामध्ये भाजलेले शेंगदाणे, तीळ घालायचे, व्यवस्थित मिक्स करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि मिक्स झालेलं मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं. आता या मिश्रणाचे एकसारखे लाडू होण्याकरिता मी या पद्धतीचा खोलगट चमचा घेतला. या चमच्याच्या मदतीने छोटे-छोटेसे गोळे साईडला काढून घेते, जेणेकरून हे हलकेसे थंड होतील. लगेचच एक गोळा वाटीमध्ये टाकायचा आणि वाटी बंद करून या पद्धतीने थोडा वेळ हलवायचं. बघा, गोल गरगरीत लाडू तयार होतो. अजिबात हाताला चटके न बसता. अशा छोट्या-मोठ्या टिप्स जाणून घेण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत व्हिडिओला लाईक